छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातीमधल्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आलाय। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला आहे। या मोर्चामधून सरकारकडे अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातीच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप, राजकुमार बडोले, बाबूराव माने यांची उपस्थिती होती। मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, बदर समिती बरखास्त करून तिचा अहवाल फेटाळावा, रिक्त आरक्षित पदं तातडीनं भरावीत, अनुसूचित जातीच्या अनुशेषासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, डी रिझर्वेशन प्रक्रिया तात्काळ थांबवावी, रोस्टर प्रणाली अधिक पारदर्शक करावी, खुल्या प्रवर्गातून झालेल्या नोकर भरतीची श्वेतपत्रिका काढावी, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या। आज अनुसूचित जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सरकार करत आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व अनुसूचित जातीचे लोक एकत्र येऊन हा मोर्चा काढत आहेत। आणि त्यामुळे सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही जनतेचा हा जो उद्रेक आहे, जनतेच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या। बदर समितीचा जो अहवाल आहे तो बंडल करून मंत्रालयात ठेवा आणि उपवर्गीकरण ताबडतोब रद्द करा।